पहिलाच बॉल लॉंग स्टॉप रिजन मध्ये घोषंकी क्षेत्रात बॉल चाललाय. रन मिळेल बॉलवरती 1. आणि या एकेरी धावेच्या मदतीने आपण जर पाहिलं तर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 22 या आकड्यावर. .22 22 धावा धावफलकावरती झाल्यात. षटक क्रमांक 4 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. अभिषेक बैत बच्चा ज्यावेळेला पंचांकडे अपील मात्र फेटाळून लावली आहे आणि तोपर्यंत आपण जर पाहिलं तर 1 धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण केली आहे. लेग बाईटची ही धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावा झाल्या धावफलकावरती टीमच्या 23. करण षटक क्रमांक 4 हातात असताना अमोलदादा युवा प्रतिष्ठान वांद्रे हा संघ प्रथम आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल त्याच संघाने जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला. चौथ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. रन झाले 23. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. पुढचा बॉल यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल पकडलाय. फलंदाज महेश चेनवणकर डुमरो आउट. निखिल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते त्याने झेल पकडला आणि म्हणूनच काय फलंदाज महेश चेनवणकर या ठिकाणी माघारी परतलेत. नवीन फलंदाज अनिकेत चबान म्हणजेच अंड्या अंडर बॉक्स क्रिकेट पासून या खेळाडूने खेळायला सुरुवात केली. आज मात्र आपण पाहतोय ओपन टेनिस क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी सज्ज झालाय. काळ चौकी विभागातील हा खेळाडू आहे अनिकेत चव्हाण. तो फलंदाजीसाठी आलाय. धावसंख्येचा जर विचार केला तर 23 धावा धावफलकावरती झाल्यात. अजूनही शेवटचे 3 चेंडू शिल्लक. षटक क्रमांक 4 मधील करण चांगलं षटक त्याने हाताळलंय. दुसऱ्या षटकाचा देखील विचार केला तर अवघ्या 4च धावा त्या षटकामध्ये त्याने खर्च केल्या. महत्वपूर्ण विकेट देखील त्याने मिळवली होती करणने आणि तोच गोलंदाज आता मात्र 4थं षटक हाताळत असताना अजूनपर्यंत त्याने 3 चेंडू हाताळले. 2 धावा खर्च केले. त्याने एक महत्वपूर्ण विकेट देखील त्याने अजूनपर्यंत पटकावली आहे. करण गोलंदाजी करतोय. पहिलाच बॉल अनिकेत खेळत असताना हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे. अनिकेत आले आणि अनिकेत परत गेले. विकेट आली आहे. करणने पटकावली आहे दुसरी विकेट. हॅट्रिक बॉल करणसाठी. 2 महत्वपूर्ण विकेट करणने पटकावले आपल्या षटकामध्ये. अनिकेत चव्हाण 0चा चष्मा घालून आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर येत आहेत. 23 धावा धावफलकावरती चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक होते शेबाज. चांगला झेल शेबाजच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि म्हणूनच की काय अनिकेत चव्हाण या ठिकाणी माघारी परतलेत. सदाशिव नवीन फलंदाज. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते धावफलकावरती 23. बॅकफूट वरती आहे संघ आदिती 11 परळ. कारण 23 धावा धावफलकावरती झाल्या आहेत आणि आपण जर पाहिलं तर आतापर्यंत गडी बाद झालेत. 4 गडी आतापर्यंत माघारी परतलेत टीम आदिती 11 परळ. हॅट्रिक बॉल. हॅट्रिक बॉल आणि हॅट्रिक पटकावली आहे. संपूर्ण स्पर्धेतील पहिली हॅट्रिक घेणारा खेळाडू ठरला. कारण 6 बॉल हाताळला.
फलंदाजाला आपण पाहिलं तर फटका खेळण्यासाठी प्रवृत्त केलं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हुसत देखील आणि त्याने देखील झेल आणि म्हणूनच की काय या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक घेणारा खेळाडू ठरलाय तो म्हणजे करण. इस्माईल देखील खुश आहेत. खुश असतील आपल्या गोलंदाजांवरती. 23 धावा धावफलकावरती झाल्यात आणि अर्धा संघ आतापर्यंत माघारी परतलाय. 5 गडी माघारी परतलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चौथी विकेट घेतली आहे करणने या षटकामध्ये. फलंदाज पुन्हा एकदा माघारी परतलेत. फलंदाज आले पुन्हा माघारी गेले सुद्धा आणि घडतंय मैदानाच्या आतमध्ये. करण हे अक्षरशः रन रोखून धरलेत आपल्या संघासाठी. चौथ्या षटकाचा खेळ देखील त्या ठिकाणी समाप्त झाला. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर करणने 2 धावा खर्च केल्या. 4 महत्वपूर्ण विकेट आपल्या संघाला मिळवून दिल्या. हीच तर खासियत, हीच तर ओळख आहे या करणची. म्हणजे 2 षटकांचा जर करणचा विचार केला तर 6 धावा त्याने खर्च केल्या आणि महत्वपूर्ण 5 विकेट त्याने पटकावलेत. नवीन फलंदाज प्रथमेश मयेकर. धावसंख्येचा जर विचार केला तर 23 धावा धावफलकावरती. 23 ऑन स्कोरबोर्ड. नवीन फलंदाज आलेत प्रथमेश मयेकर, द मॅन फ्रॉम काळा चौकी. शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी आपण पाहतोय नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. इम्रान. शेवटचे 6 बॉल.